अगं सुहासिनीनी एकमेकीला कुंकू लावायचं असतं. लाव तिला पण कुंकू. हो. चला वहिनी येतो. बाय अनुप्रिया. बाय. या जेकेच्या येण्याने शनायाचा सगळा प्लॅन फ्लॉप झाला असणार. पण शनाया काही अशी शांत बसणार नाही, मला खात्री आहे. काही ना काहीतरी नक्की करेल. इथेच राहायचंय? नाही नाही, जायचं ना आपल्या घरी. बाय. मी बी खरं खरं सांग, 4 दिवसाच रमलीस नाही इथे? हा हो, तसं असेलच. म्हणजे कारण माणसं येत नाही घरात खूप, त्यामुळे छान वाटलं मला इथे. माणसं आहेत म्हणून रमलीस? हो. छान वाटलं. 4 दिवसात माणसं आवडायला लागली. तेवढ्यासाठी मूल होऊ दिलं नाहीस तू. हे सगळं बोलायची जागा आहे का जेके? गाडीत बोलू मग. खूपच जिव्हाळा निर्माण झालाय अचानक. ती शनाया गेली का? हो गेली शनाया मावशी. हो तेच ते. तुम्हाला निघायचं असेल ना? नाही डबा दे ना. डबा पण दिलाय तो, बघा तिकडे ठेवलाय मी. काय झालंय? काय हो, सगळं ठीक आहे ना? येतो मी.
आई काही पण म्हण, ती शनाया गेल्यापासून किती पॉझिटिव्ह वाटतंय ना. तुला उशीर होत नाहीये? येते, बाय बाय. गॉड, होम स्वीट होम. काय वाईब्स आहेत आपल्या घराचे. नाही तर त्यांचं घर. पण बेबी आपल्या घरात आल्यावर ना खूप बरं वाटतंय रे मला. शेवटी आपलं घर ते आपलं घर. ट्रू. त्यांचं घर छान आहे, म्हणजे सगळ्यांनी काळजी पण घेतली माझी तिथे. पण एका पॉइंटला ना खूप बोर झालं रे मला. एवढंसं घर, हे एवढ्याशा घरात एवढी माणसं कशी काय राहतात? राहतात ना, आनंदाने, प्रेमाने, जिव्हाळ्याने राहतात. आपल्यासारखी ना. ते नाही माहित. बेबी. पण बेबी, मी ना तुला खूप मिस केलंय. आता इथून पुढे मला एकटीला सोडून कुठेही जायचं नाही. तू नाही जाणार, नाही जाणार. तू तिथे मी. आलो फ्रेश. ओ, तू तिथे मी म्हणे. वाट बघ. पण हा ओल्ड फर्निचर आता मला खूप त्रास देणार आहे. सतत माझ्यावर वॉच ठेवत बसणार आहे. पण हे असंच चालू राहिलं ना तर अवीला भेटणं खूप डिफिकल्ट होऊन जाईल. नो नो नो, काही झालं तरी मी अवीला भेटणार, काही करून. हे थांब. काय ग, कुठे दौरा? आई उद्या गुरुपौर्णिमा आहे ना, सामान आणायला जाते मार्केटमध्ये. अगं बाई, विसरलेच मी. तयारी करावी लागेल ना आपल्याला. ती मी करेन आई, तुम्ही काळजी करू नका. आत्ता मी जाऊन सामान घेऊन येते. ते जाशील ग, पण शेजाऱ्या पाजाऱ्यांना आमंत्रण दिलंस की नाही? अगं आपल्या घरची गुरुपौर्णिमा म्हणजे मोठी फेमस असते. सगळे सोसायटी वाले वाट बघत असतात त्या दिवसाची. आई प्लीज, यावर्षी घरच्या घरीच पूजा करूया का? ते तुम्हाला माहिती आहे ना, जरा पैशांची चणचण आहे. हा ठीक आहे, ठीक आहे, करू घरच्या घरीच. पण हो, त्या शनयाला आणि तिच्या नवऱ्याला आपण बोलूया पूजेला. त्यांना मी सांगते तेवढं ऐक माझं. आत्ताच्या आत्ता त्या शनयाला फोन लाव. पाहिजे तर मी बोलते तिच्याशी. लाव म्हणते ना फोन. कमी उठून लाव फोन. नाही नाही नाही, मी लावते. आई लागला फोन. हे थांब. कोणाचा फोन आहे? पाटकरांच्या घरून. गेलो मग.